श्री स्वामी समर्थ. स्वामी आज म्हणतात, जर गेल्या काही दिवसांपासून तुझ्या मनात सतत भीती आणि तणाव, अस्वस्थता वाढत असेल तर हा व्हिडिओ योगायोगाने तुझ्यासमोर आलेला नाही. कारण आज मी तुझ्या आयुष्यातील एक गुपित उघड करणार आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी आयुष्यात इतकं शांत होतं की शांतताच माणसाला घाबरवू लागते. बाहेर सगळं ठीक असतं, पण मनात मात्र सतत काहीतरी तुटत असतं. कोणी समोरून विचारलं कसा आहेस तर आपण हसून म्हणतो ठीक आहे, पण खरंच आपण ठीक असतो का? रात्री सगळे झोपल्यावर मनातले विचार जागे होतात. काही जुन्या आठवणी, काही तुटलेली नाती, काही अपूर्ण स्वप्न आणि काही अशा वेदना ज्या आपण कोणालाही सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा माणूस लोकांपासून नाही तर स्वतःपासून दूर जाऊ लागतो. ज्याचं मन सर्वात जास्त रडलं आहे त्याच्यासाठीच सर्वात मोठं सुख लिहिलेलं असतं. आज जर तू खूप थकला असशील, जर आयुष्याने तुला वारंवार निराश केलं असेल, तर शांतपणे हा संदेश ऐक. कारण कधी कधी देव उत्तर शब्दांमध्ये देत नाही, तो शांतपणे हा संदेश ऐक. जर आयुष्याने तुला वारंवार निराश केलं असेल, कारण कधी कधी देव उत्तर शब्दांमध्ये देत नाही, तो संकेतामध्ये देत असतो. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आज तू ज्या वेदना सहन करतोय त्या व्यर्थ नाहीत. जसं रात्रीशिवाय सकाळ येत नाही, तसंच संघर्षाशिवाय मोठं सुख मिळत नाही. तुला कदाचित वाटत असेल, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? पण लक्षात ठेव, मोठ्या झाडांना वादळ जास्त सहन करावं लागतं, कारण त्याची उंचीही मोठी असते. तुझ्या आयुष्यातील अडथळे आता हळूहळू दूर होऊ लागतील. जे काम खूप दिवसांपासून अडकलेलं आहे, ज्या गोष्टी तू मनापासून प्रार्थना करतोस, ज्या आनंदाची तू वाट पाहतोस, त्याचा मार्ग आता तयार होत आहे. स्वतःला कधीही कमी समजू नकोस, कारण तुटलेली माणसंच दुसऱ्याच्या वेदना समजू शकतात आणि ज्यांनी दुःख पाहिलेलं आहे त्यांनाच आनंदाची खरी किंमत कळत असते. आज काही क्षण डोळे बंद कर, मन शांत कर आणि माझे नामस्मरण कर. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील काळोख कायमचा नाही. जसं सूर्योदय अंधारातला हटवतो, तसंच स्वामींची कृपा तुझ्या आयुष्यात नवीन प्रकाश घेऊन येईल. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून आजचा काळ पाहशील आणि डोळ्यात पाणी आणून म्हणशील, त्या संघर्षांनी मला तोडलं नाही, त्यांनी मला मजबूत बनवलं आहे. हार मानू नकोस. आज तू इतका शांत का झालास? सगळ्यांसाठी हसतोस पण स्वतःसाठी रडतोस ना? लोकांना वाटतं तू मजबूत आहे, पण मला माहिती आहे तू आतून खूप थकला आहेस. आजचा हा संदेश खास तुझ्यासाठीच आहे. तू खूप चांगला आहेस, इतका चांगला की स्वतःचं दुःख लपवून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतोस. स्वतः तुटलेला असूनही लोकांना आधार देतोस. तुला माहिती आहे का, तुझ्यासारखी माणसं ही खूप कमी असतात. तू स्वार्थी नाहीस, म्हणूनच लोकांच्या वेदना तुला स्वतःच्या वाटतात. कोणी थोडंसं जरी दुखावलं तरी तू मनाला लावून घेतोस, कारण तुझं मन खूप निरागस आहे. पण आता स्वतःला इतकं त्रास देणं थांबव. प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी झुकणं गरजेचं नसतं. तूही माणूस आहे, तुलाही वेदना आहेत, तुलाही आधाराची गरज आहे. मला माहीत आहे रात्री तू किती विचार करतोस हे,
सगळं झोपल्यावर तू शांतपणे स्वतःशीच लढतोस. काही आठवणी तुला अजूनही रडवतात. काही लोक अजूनही मनात आहेत. काही शब्द अजूनही हृदयाला टोचतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याचं मन सर्वात जास्त स्वच्छ असतं त्याला जग सर्वात जास्त सुंदर दिसतं. तू वारंवार स्वतःला दोष देतोस. कदाचित माझ्यातही कमी असेल असं मनात मानतोस, पण नाही, तू कमी नाहीस. तू फक्त चुकीच्या लोकांसाठी खूप चांगला होतोस. तुझ्या डोळ्यातलं पाणी मला दिसते, तुझ्या मनातली भीती मला जाणवते. आणि म्हणूनच आज मी तुला सांगायला आलोय, आता रडणं थांबव, कारण तुझे चांगले दिवस जवळ आले आहेत. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातली ही वेदना कायमची नाही. एक दिवस असा येईल जेव्हा तू पुन्हा मनापासून हसशील, पुन्हा आनंदाने जगशील, आणि त्या दिवशी तुला जाणवेल, स्वामी कधीच मला एकटं सोडून गेले नव्हते. तू हारलेला नाहीस, तू फक्त थकलेला आहेस. थोडा वेळ स्वतःला दे, स्वतःवर प्रेम कर, आणि लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे.